थोड्या वेळाने आम्हाला बाहेरून ना एका पुरुषाचा आवाज येऊ लागला आणि त्या दोघांच्या हसण्याचा खिदळण्याचा आवाज सुद्धा येत होता. मी तुला कधीपासून सांगते मला एक हार आणून दे, तू आणूनच देत नाहीस. याच्यापेक्षा मोठा आणून देतो ना मी. असंच बोलतोस तू खोटं. मी आणून देतो कधी आणणार आहेस? पुढच्या वेळेला नक्की. बरं एक काम कर, मला ऐकायला कमी येतं, माझ्या कानातच सांग जरा. सावड. माझे बहीण भाऊ लहान होते ना, त्यांना काहीच कळत नव्हतं, पण मला त्या सगळ्याचा अर्थ चांगलाच कळत होता. माझा ना संताप होत होता आणि आणि बाबांसाठी वाईट सुद्धा वाटत होतं. या बाईने ना माझ्या आईच्या फोटोसमोर गृहप्रवेश केला होता आणि आता ती त्याच फोटोसमोर दुसऱ्या पुरुषाच्या जवळ. बऱ्याच वेळानं तिने दार उघडलं आणि माझ्याकडे आली, मला धमकी दिली तिने आणि मला म्हणाली, आज जे तू पाहिलंयस किंवा ऐकलंयस ते जर का तू तुझ्या बापाला सांगितलंस ना तर लक्षात ठेव, या दोन्ही भावंडांचा जीव घेईन मी, सोडणार नाही, समजलं? मग हे रोजच व्हायला लागलं. बाबा कामावर गेले, त्यांची पाठ फिरली की घराचे दरवाजे बंद व्हायचे आणि आमचा बाहेरच्या जगाशी जणू संपर्कच तुटून जायचा. ते अडगळीचं सामान असतं ना, तशी वागवायची ती मला आणि माझ्या भावंडांना. खोलीमध्ये डांबून ठेवायची आम्हाला तिघांना. आमचं तिघांचं बालपण त्या बंद असलेल्या खोलीत जणू गुदमरून गेलं. आम्ही आत असायचो ना, तेव्हा आम्हाला बाहेरचे आवाज यायचे, एक माणूस यायचा आमच्या घरात. त्या दोघांचे हसण्याचे खिदळण्याचे आवाज यायचे. तो कधी दिसला नाही आम्हाला माणूस. पण एक दिवस ना, मी शाळेतून घरी येत होते तेव्हा, कसं माहित नाही, पण त्या दिवशी ना दाराला लॉकच नव्हतं. मी दार उघडलं, बघते तर काय, ते दोघंही ना बेडरूम मधून बाहेर येत होते. तो माणूस इतका भित्रा होता की त्यांनी मला पाहताच पळ काढला. तू अशी कशी चोरट्यासारखी आत आली? थांब, तू अशी नाही ऐकणार. पण ती बाई, तिने सगळा राग माझ्यावर काढला. माझ्या आईने किंवा माझ्या वडिलांनी आमच्यावर कधीच हात उगारला नव्हता, कधीच नाही. पण त्या दिवशी ना, त्या बाईने सगळ्याची कसर भरून काढली. माझ्या अंगावर वळ उठेपर्यंत तिने मला मारलं.